नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपल्या या तासिकेमध्ये इयत्ता 7वी मध्ये विषय विज्ञान या पाठ्यपुस्तकातील घटक क्रमांक 2 याचं नाव आहे प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन. प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन म्हणजे वनस्पतीची संरचना आणि त्याची कार्ये. तर या ठिकाणी आपण एक आकृती काढलेली आहे, ती एक जनरल प्लांटची आहे. जनरल प्लांट किंवा आपण ट्री म्हणू. आपण जनरल प्लांट एका विशिष्ट आपण प्लांटची काढलेली नाही आहे किंवा एका विशिष्ट ट्रीची आपण काढलेली आहे. कारण सुरुवातीला आपल्याला काय बघायचं आहे, त्याचं स्ट्रक्चर बघायचं आहे की प्लांटचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती बघितलेल्या आहात. लहानातील लहान वनस्पती, गवत, हर्ब, गवतापासून ते मोठ्यात मोठ्या आंब्याची झाडे, वडाची झाडे, पिंपळाची झाडे, या प्रकारे वृक्षापर्यंत, म्हणजे लहानातील लहान गवतापासून ते मोठ्यातल्या मोठ्या वृक्षापर्यंत तुम्ही त्याची रूप बघितलेली आहेत, त्याचे प्रकार तुम्ही बघितलेले आहेत. त्या प्रकारामध्ये काही फळं झाडे येतात, काही फुलं झाडे येतात, काही वेली येतात, काही उंच उंच वृक्ष येतात, काही झुडपी वृक्ष येतात. वेगवेगळ्या वातावरणानुसार वनस्पती सुद्धा स्वतःला ॲडॅप्ट करत असते. मग काही पाणथळ जमिनीमधल्या वनस्पती असतील, काही मातीत वाढणाऱ्या वनस्पती असतील, काही वाळवंटामध्ये वाढणाऱ्या वनस्पती असतील. एक्झाम्पल न्यूडुंग असेल, कॅक्टस असेल. काही पर्वतीय भागामध्ये वाढणाऱ्या वनस्पती असतील, उंच वनस्पती, पाईन, देवदार, वृक्ष, या प्रकारच्या ज्या काही वनस्पती आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात. काही उष्णकटिबंधातील, काही शीतकटिबंधातील वनस्पती असतील, काही बर्फाखाली वाढणाऱ्या वनस्पती असतील. अशा अगणित स्पीसीज आहेत, अगणित फॅमिली आहेत वनस्पती. सुरुवातीला आपल्याला फोकस करायचं आहे स्ट्रक्चर, प्लांटची रचना कशा पद्धतीनं. तर प्लांटची रचना या ठिकाणी आपण पाहत आहोत की सुरुवातीला आपण या ठिकाणी काय ड्रॉ केलेले आहे, ही आहे रूट्स. जमिनीच्या खाली वाढलेला भाग, एखाद्या वनस्पतीचा, एखाद्या वृक्षाचा जमिनीच्या खाली वाढलेला भाग म्हणजे काय, रूट. म्हणजे त्या वनस्पतीची मुळे आहेत. मुळे, ही मुळे कोणती कार्य करतात, स्ट्रक्चर आणि फंक्शन सोबतच आपल्याला बघायचं. रूट्स ऑफ ट्री. व्हॉट आर दी फंक्शन्स ऑफ रूट. तर ही जी मुळे आहेत जमिनीच्या खाली, सर्वात प्रथम या वृक्षाला काय करतं, एक आधार देतो, एक बॅलेन्स बनवण्याकरता. कुठल्या प्रकारचा टेकू त्याला लावलेला असतो की कुठल्या प्रकारचा टेकू झाडाला वृक्षाला लावलेला नसतो. फक्त या मुळाच्या आधारे तो उभा राहत असतो. तो बॅलन्स जो आहे दोन्ही बाजूला, चारही बाजूला जो आहे समान ठेवत असतो. म्हणजे बॅलन्स देण्याकरता, म्हणजे मूळ काय आहे, त्याचे सपोर्टर आहेत टू बॅलन्स ऑन द ग्राउंड, बॅलन्स करणे. नेक्स्ट काय आहे त्याचं फंक्शन. दुसरं आहे की या मुळाला अजून बारीक बारीक जे आहेत दुसरे उपमूळ असतात.
मुख्य मुळाला काही उपमुळ असतात. या उपमुळांचा काय आहे की या वाहिन्या आहेत, वाहिका ज्या पद्धतीनं माणसाच्या शरीरामध्ये धमन्या शिरा आहेत ते रक्त वाहून नेण्याचं कार्य करतात, त्या प्रकारे या ठिकाणी ह्या ज्या काही वाहिका आहेत या वाहिकांच्या माध्यमातून जमिनीखाली जे काही पाणी आहे पाणी शोषून घेण्याचं कार्य या वाहिका करत असतात. त्याचबरोबर जमिनीतील पोषक द्रव्य जे आहेत या पद्धतीने आपल्या वाढीसाठी न्यूट्रिशनची आवश्यकता असते त्या प्रकारचे न्यूट्रिएंट जे आहेत खनिज द्रव्ये या वाहिकाच्या माध्यमातून ते शोषून घेतात. वॉटर अँड मिनरल्स absorb. Root absorbs the water and minerals from the underground. जमिनीच्या खालील जे काही मिनरल्स आहेत आणि वॉटर आहे ते शोषून घेत असतात. हे झालं मुळांचं दुसरं काय. तिसरं काय जे काही टॉक्सिक एजंट आहे तर ज्यांची आवश्यकता नसते ते घ्यायचे नाही. त्याच्यानंतर फिल्टरचं कार्य करत असते की जसं वॉटर जसं ग्राउंडच्या खाली असते तसं ऍब्सॉर्ब करत असते का नाही. तर जे झाडाच्या अवतीभोवती मिळणारं जर पाणी असेल तुम्ही बघितलं असेल तर जर तुम्ही त्या ठिकाणी खड्डा खोदला तर त्या ठिकाणी पाणी तुम्हाला जे आहे तर अगदी स्वच्छ पाणी तुम्हाला मिळेल. कारण काय आहे की फिल्टर करण्याचं कार्य हे मुळं करत असतात आणि मुळावाटे पाणी जे आहे फिल्टर केलं जाते आणि अनवॉन्टेड मटेरियल बाहेर घेऊन फक्त पाणी शोषलं जाते. तर त्या परिसरामध्ये तुम्हाला प्युअर वॉटर तुम्हाला मिळेल. या प्रकारे 3 महत्त्वाचे उपयोग या ठिकाणी मुळांचा आपण घेतलेला आहे. पहिला आहे वृक्षाला किंवा त्या झाडाला काय आधार देणे, बॅलन्स देणे फॉर द स्टँड ऑन द ग्राउंड, बॅलन्स करण्याचं कार्य करत असते. दुसरा आहे ऍब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट. ही अशा झाडाच्या वाढीकरिता पाण्याची आवश्यकता असते आणि द्रव्यांची आवश्यकता असते आणि म्हणून ते या ठिकाणी शोषून घेतले जातात. तिसरा आहे की प्युरिफिकेशन जे आहे ते या ठिकाणी करत असते आणि त्याचबरोबर जमिनीची धूप होऊ देत नाही. जमिनीची धूप होऊ देत नाही. जमिनीची मुळं हे खोलवर उचली जातात आणि त्या मातीला घट्ट पकडून ठेवत असतात आणि त्याच्यामुळे जमिनीची धूप होऊ देत नाही. नेक्स्ट हा झाला पहिला पार्ट आहे स्ट्रक्चर मधला, प्लांटच्या स्ट्रक्चर मधला पहिला पार्ट. सेकंड आहे स्टेम. त्यानंतर इथून जो पार्ट आपण बघत आहोत हा आहे स्टेमचा पार्ट. खोड, स्टेम म्हणजे खोड. खोड काय करत असतो, खोड हा स्तंभासारखा या ठिकाणी असतो. म्हणजे एक बॅलन्स करण्याकरता अतिशय कठीण असा भाग त्या वृक्षाचा कठीण कवच असलेला जाळीने सुद्धा रुंद जाडजूड असा भाग असलेला जो काही भाग आहे त्याला आपण स्टेम म्हणतो. स्टेमचं कार्य काय आहे की मुळावाटे शोषून घेतलेले जे काही पाणी आहे आणि खनिज द्रव्य आहे ते आपल्याद्वारे फांद्यांना पोहोचवणे. या स्टेमला, या खोडाला ज्या काही फांद्या असतात, ब्रांचेस ऑफ ट्री, ज्या छोट्या मोठ्या ज्या काही ब्रांचेस आहेत प्रत्येक ब्रांचेसला वॉटर आणि मिनरल पोहोचवण्याचं कार्य आहे तर हे स्टेमच्या माध्यमातून होत असते. आणि स्टेम म्हणजे मीडिएटर आहे. रूट आणि ब्रांचेस मधलं काय तर मीडिएटर आहे. दोघांचा दुवा आहे या ठिकाणी साधला जातो. बॅलन्सिंग करतो. त्याच्यानंतर या आतमध्ये असलेल्या वाहिका, या वाहिकाच्या माध्यमातून काय आहे की पाणी आणि द्रव्य हे फांद्यांपर्यंत पोहोचवले जातात. नेक्स्ट पार्ट आहे लीफ. एक सिंगल लीफ आहे, कंबाइंड लीफ. त्यानंतर
मुळावाटे शोषून घेतलेलं जे काही वॉटर आणि मिनरल्स आहे ते खोडाद्वारे फांद्यापर्यंत पोहोचल्यानंतर फांद्यांद्वारे ज्या काही सूक्ष्म वाहिका आहेत त्या सूक्ष्म वाहिकांच्या माध्यमातून या लीव्स मध्ये ते वॉटर आणि मिनरल्स पोहोचवले जातात. इन द प्रेझेन्स ऑफ लाईट द लीव्स took part into the photosynthesis process. photosynthesis process मध्ये काय तो भाग घेते आणि या पानामध्ये असलेले जे हरितद्रव्य आहेत, पानामध्ये असलेले जे काही हरितद्रव्य आहेत, मायटोकॉन्ड्रिया, पॉवर ऑफ द सेल, आणि या ठिकाणी सूर्याच्या प्रकाशामध्ये सूर्याची किरण जी आहेत या पानावर पडतात आणि इन द प्रेझेन्स ऑफ लाईट असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया पार पडते. या ठिकाणी हरितद्रव्य नावाचा एक पदार्थ असतो. त्या हरितद्रव्याच्या माध्यमातून त्याच्या मदतीने वॉटर, मिनरल्स आणि दुसऱ्या बाजूने CO2 काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. कार्बन डायऑक्साईड, वॉटर, मिनरल्स आणि लाईट या सगळ्यांचा उपयोग करून या ठिकाणी फूड तयार केले जाते. फूड वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. कशामध्ये तयार करते तर पानामध्ये तयार करते. पानामध्ये तयार केलेलं अन्न दुसऱ्या वाहिकेच्या माध्यमातून संपूर्ण प्लांटला प्रोव्हाइड केलं जातं आणि मग त्या माध्यमातून ग्रोथ होते. एटीपी एनर्जी त्या ठिकाणी जनरेट होत असते. ती एनर्जी जी आहे ती प्रोव्हाइड केली जात असते. त्या एनर्जीच्या माध्यमातून याची वाढ होत असते. म्हणजे पानाचं कार्य काय आहे की मेकिंग फूड तयार करण्याचं कार्य जे आहे ते पान करत असते. अशा प्रकारे त्या संपूर्ण झाडाच्या सगळ्या पानामध्ये अन्न तयार केले जाते आणि त्याच्यामुळे एकाच वेळेस त्या प्लांटची काय होत असते, ग्रोथ होत असते. इट इज व्हेरी इसेन्शियल टू दी ग्रोथ ऑफ प्लांट आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पार्ट आहे, पहिलं झालं एक रूट आहे, स्टेम आहे, त्यानंतर लीफ आहे आणि मग आहे फ्लॉवर. फोर्थ पार्ट ऑफ द प्लांट. आता पानामध्ये तयार केलेली जी एनर्जी आहे वापरून झाल्यानंतर काही एनर्जी काय शिल्लक होते, तर ती अनवॉन्टेड एनर्जी काय आहे की त्या अनवॉन्टेड एनर्जी फ्लावर, सुरुवातीला फ्लावर फूड त्या प्लांटला येतो आणि त्या फुलापासून मग त्याची कन्व्हर्शन जे आहे ते फ्रूट मध्ये होत असते आणि म्हणून ती एनर्जी साठवली जाते फुलाच्या ओरीमध्ये. जो फुगवटा असलेला भाग असतो फुलाच्या खाली त्यामध्ये ओरी असते आणि त्या ओरीमध्ये हा जो भाग आहे एक्स्ट्रा एनर्जी आहे ती एक्स्ट्रा एनर्जी साठवली जाते इन द फॉर्म ऑफ स्टार्चच्या स्वरूपामध्ये. ती एनर्जी साठवली जाते आणि फुलांच्या पाकळ्या कालांतराने गळून पडतात आणि इट कन्वर्ट इनटू फ्रूट आणि मग ते फ्लॉवर जे आहे ते फ्रूट मध्ये कन्वर्ट होत होते. अशी पार्ट आहे. तर फुलांचा उपयोग जो आहे तर फुलांचे रूप तुम्हाला माहिती आहे. एक सौंदर्य, फुलांच्या माळा तयार करण्याकरता फुलांचा वापर केला जातो. विविध सण, त्योहार, प्रोग्राम मध्ये या फुलांचा वापर केला जातो. डेकोरेशनसाठी फुलांचा वापर केला जातो. सुगंधासाठी फुलांचा वापर केला जातो. वेगवेगळे जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्या ठिकाणी सुगंध यावा आणि मग फ्लेवर्स तयार करण्याकरता फुलांचा वापर केला जातो. आणि अशा प्रकारे बहुउपयोगी असलेले जी फुलं आहेत वेगवेगळ्या, आता फुलामध्ये फुलझाडामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारची फुलं झाडे आहेत. वेगवेगळ्या मोसमप्रमाणे फुलं येत असतात. झेंडूची फुलं आहेत, रातराणी आहे, चंपा आहे, जाली आहे, जुई आहे, चमेली आहे, अशी कितीतरी वेगवेगळी जी काही फुलं आहेत ज्यांचा वापर जो आहे हा केला जातो सण, त्योहार आणि
काही पद्धती आहे भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या त्योहारामध्ये वेगवेगळ्या फुलांचं महत्त्व हे ठरलेलं आहे. त्यानंतरचा जो पार्ट आहे फ्रूट, एक्स्ट्रा एनर्जी साठवल्यानंतर ती एनर्जी जी आहे इन द फॉर्म ऑफ स्टार्चच्या रूपामध्ये ती साठवली जाते आणि कालांतराने जी ओव्हरी आहे ती पूर्णतः भरली जाते आणि मग हळूहळू तो पार्ट जो आहे तो फुगत जातो, म्हणजे त्याची वाढ होत असते आणि कालांतराने विशिष्ट एक आकार घेतल्यानंतर त्याचा टाईम पिरियड संपल्यानंतर तो एक थोडासा पिवळसर येत असतो आणि आपण त्याला एखादा फळ खायचं आपण त्याला शिकला असेल म्हणतो की तर खाण्यायोग्य झालेला आहे आणि त्याची एनर्जी जी आहे ती ते फळ तोडून आपण ते खात असतो. माणसांना पुन्हा त्याचा वापर करता येतो, पुन्हा त्याचा उपयोग घेता येतो. फ्रूट तो फूड म्हणून वापरला जातो. फूड या प्रकारे जी प्लांटची एक्स्ट्रा एनर्जी आहे ती फ्रूट मध्ये साठवली जाते आणि म्हणजे ऑल पार्ट्स आर व्हेरी नीडफुल टू ह्युमन बीइंग. जे प्लांट अतिशय महत्वाचं आहे मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये प्लांटचं महत्व अत्यंत आहे.